तुम्हाला माहीत आहे का, ही कचोरी फक्त या सीझनमध्ये बनते. त्यासाठी 1 वाटी मैदा, चवीनुसार थोडं मीठ, थोडा ओवा, 1 चमचा तूप आणि चिमूटभर खायचा सोडा जरूर टाका. छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर हे पीठ पाण्यात नाही तर दुधात चुरून घ्यायचं आणि पीठ चुरताना एकदम नरम चुरायचं, जास्त घट्ट असं चुरायचं नाही. सारण बनवण्यासाठी त्यामध्ये मिरच्या, मला थोडी तिखट पाहिजे त्यासाठी थोड्या जास्त मिरच्या, तुरीचे सोले फक्त या सीझनमध्ये भेटतात. जिरं, सोप, धने आणि 2 थेंब तेल टाकून छान भाजून घ्यायचं. भाजल्यानंतर वरून कोथिंबीर, चवीनुसार मीठ टाकायचं आणि छान मिक्सरला वाटून घ्यायचं अशा पद्धतीने. आता हे असंही खाल्लं ना तरी खूप मस्त लागते. त्यानंतर अजून एकदा पीठ छान असं चुरून घ्यायचं. त्यानंतर पारी बनवायची आणि त्यामध्ये बसेल एवढं सारण भरून घ्यायचं आहे. आता मला कचोरी रिकामी रिकामी आवडत नाही, भरलेली कचोरी ही आवडते. त्यासाठी मी थोडं जास्त सारण टाकलं आणि वरचं पीठ अलगद असं काढून घ्यायचं आणि अशा पद्धतीने कचोरी बनवून घ्यायची आहे. एकदम पातळ नाही तर थोडी जाडसर कचोरी बनवून घ्यायची आहे. सगळ्या कचोऱ्या तयार झाल्यानंतर तेल हलकंसं गरम झाल्यावर बारीक गॅस करायचा आणि त्यावर ही कचोऱ्या सोडायच्या आहेत. हे पहा, छान मस्त फुलून वर येते. जोपर्यंत वर येत नाहीत ना तोपर्यंत उलथायच्या नाहीत. आता उलट पुलट करून छान लालसर होईपर्यंत ह्या कचोऱ्या मस्त अशा तळून घ्यायच्या. कलर तर खूप सुरेख आलेला आहे आणि कचोरी खूप सुद्धा चवीला 1 नंबर अशी लागते. एकदम खुसखुशीत अशी ही कचोरी झालेली आहे. फक्त या सीझनमध्ये ही कचोरी बनते.